सख्यानो, नमस्कार सर्वांना, लहाना थोरांना. कसं गेलं? वारीच्या मंत्रमुग्ध वातावरणात खूप छान वाटलं ना. आणि अजूनही आपण वारीतच आहोत असं वाटतं. तर आज आपण आता हे उपासाचेच सगळे दिवस आहेत आषाढी एकादशीपर्यंत. तर आज आपण उपासाची रबडी बनवणार आहोत. त्यासाठी बघा, एक 4-5 तास अगोदर हे मी साबुदाणे भिजायला टाकले. असे नरम झाले की मग घ्यायचे. तर ते आपण आता मिक्सरला लावणार आहोत. आणि त्यामध्ये 2 चमचे मिल्क पावडर, 2 चमचे साखर टाकून ते थोडंसं चांगल्यापैकी गोळा करून घ्यायचा. आणि मग नंतर दुधाच्या रबडीमध्ये ते गोळे बनवायचे दाखवते ते. आता आपण मिक्सर लावून घेऊया. मैत्रिणींनो, हे बघा, आता आपण ह्याच्यामध्ये साबुदाणे मिक्सरच्या जारमध्ये टाकले. त्यामध्ये थोडीशी 2 चमचे साखर आणि मिल्क पावडर 2 चमचे. मार्केटमध्ये हे असं 10 रुपयाचं पॅकेट मिळतं बघा. ते आणलं ना तरी पण काम होऊन जातं. म्हणजे कसं आपल्याकडे असतंच असं नाही ना मिल्क पावडर. आता हे आपण मिक्सरला लावून घेऊया. सगळ्यांना बघा, असा हा आता 1-2 चमचे साखर, साबुदाणे आणि मिल्क पावडर हा असा गोळा तयार होतो. तर ह्याच्यात आपण छोटे छोटे द्राक्षाच्या आकाराचे गोळे तयार करून घेऊया. गोळे करून होईपर्यंत आपण दुधाची रबडी बनवायला ठेवू. म्हणजे रबडी तयार झाली की त्यामध्ये फक्त हे गोळे सोडायचे. सगळ्यांनो, आता आपण हे साबुदाण्याचे हे गोळे टाकण्यासाठी आपण आता दुधाची रबडी तयार करूया. त्यासाठी बघा, आपण एक अर्धा लिटर दूध घ्या. मलाईचं असलं तरी पण चालेल. मलाईचं असलं, गाईचं, म्हशीचं, कोणतंही चालेल. असं अर्धा लिटर मी दूध घेतलं आहे. बघा, एवढंच की त्याला जाडबुडाची पातेली घ्या आणि हलवायला पाहिजे, नाही तर ते लागेल ना. म्हणून रबडी बनताना त्यामध्ये 2 ते 3 चमचे साखर टाका. जास्त नका टाकू, आवडीप्रमाणे, ठीक आहे. आणि त्यामध्येच आपल्याला मिल्क पावडर टाकायची. ते 10 रुपयावाला सॅशे मिळतो बघा, तोच टाकला तरी चालेल. किंवा आणखी थोडंसं जास्तीचं टाकलं तरी पण. कारण मिल्क पावडर टाकल्याने चव पण चांगली येते आणि लवकर रबडी बनते ना, सुंदर बनते. आपण 1 सॅशे टाकलेला आहे. नंतर त्यामध्ये ना आपण एक केसराच्या काड्या टाकायच्या 5-6. केसराच्या काड्या टाकल्यामुळे ना रंग छान येतो त्याला. दुधाला एकदम क्रीम कलर होतात. क्रीम कलरचे होतात ते केसराच्या काड्यामुळे. आता हे आपली रबडी एक बाजूला होते आहे. तोपर्यंत सगळ्यांना मी ह्याचे बॉलचे अंगूर करतात ना तसे, रसमलाई अंगूर. त्यासाठी काय करायचं बघा, हाताला की नाही तूप लावावं लागेल आपल्याला.
हाताला थोडंसं तूप लावा. असं तूप लावून याचे छोटे छोटे गोळे करायचे. जास्त मोठे नाही करायचे, ते बरे वाटत नाही खाताना, नाही का. एकदम छोटे छोटे असे द्राक्षाच्या आकाराचे. आपली रबडी बनते तोपर्यंत मी हे गोळे तयार. सख्यानो बघा, आता ही आपलं हे रबडी तयार होत आलेली आहे. त्यामध्ये आपण हे बदाम, काजू, पिस्ताचे काप टाकूया, ड्रायफ्रूट्स. ते कसे खाताना तोंडात येतात ना, खूप छान वाटतात. आता ह्याला थोडीशी उकळी फुटली की लगेच आपण आपले साबुदाण्याचे हे बॉल केलेले आहेत ना, ते टाकायचे. बघा कसे छान वाटतात, सुंदर वाटतात. आता शिजून ना एकदम ट्रान्सपरंट होतात. आता ह्या दुधाला उकळी आली की ते आपण सोडून देऊया. अगोदर सोडायचे नाहीत, ते उकळी आल्यानंतरच सोडा, म्हणजे ते शिजले पाहिजेत ना साबुदाणे आजपर्यंत. आता ही आपली रबडीला दुधाला चांगली ते घट्ट पण झालं आहे, दाटसर, आणि त्याचा कलर पण बदलला आहे. बघा सुंदर कलर आला आहे. आपण केशर टाकल्यामुळे त्याचा रंग छान आला आहे. असा क्रीम कलर आला आहे, एकदम जास्त डार्क नाही आणि लाईट नाही. तर आता ह्याच्यामध्ये आपण हे गोळे एक एक सोडूया. उकळी आल्यानंतरच सोडायचे बरं का मैत्रिणींनो, नाहीतर चिकटणार पण. आणि ते शिजून कसं समजायचं आता, तर ते शिजले ना ह्या रबडीमध्ये की ते आपणच असे वर तरंगतात. तरंगले की समजायचं आपण की आपली आता हे तयार झाली आहे. झालं. आता ते आपणच शिजून वर येणार. अलगद हाताने थोडेसे वेगळे करा, थोडेसे किंचित. आता ते शिजले ना की आपणच वरती येणार, तरंगणार. तरंगले की आपण समजूया आपली रसमलाई तयार आहे. अंगूर रसमलाई आपण लग्नामध्ये पण खातो ना, छोटे छोटे अंगूर बासुंदी, तसं. ही उपवासाची आहे. आता ते बॉल वेगळ्या ह्याचे करत असतील. फुटत नाहीत, काही नाहीत. ते बॉल चिवट असतात ना साबुदाणे, म्हणून. हे असं दाखवते. मग आता सर्व करू. बघा आपली ना ही आता रसमलाई, अंगूर रसमलाई तयार आहे बघा. तर हे गोळे ना असे आता शिजलेत, ते शिजून असे वर आलेत. तुम्ही छोटे छोटे गोळे घ्याल तरी पण चालेल. नंतर काजू बदाम ते टाकलेत आपण. काजू बदामची थोडीशी भरड म्हणजे अर्धे वगैरे असे. आणि बघा हे सगळे शिजलेत ना, तरंगलेत वरती, म्हणजे आपली रसमलाई रबडी तयार आहे. तर आता मी तुम्हाला ही सर्व करून सजावट करून दाखवते, गार्निशिंग करून दाखवते. आता ही झाली बघा, कशी सुंदर झाली आहे ना, छान वाटते. सगळे बॉल वरती तरंगत आहेत आणि ते ट्रान्सपरंट झालेत. असे आपण जर चमच्यामध्ये पकडलं ना, बघा ट्रान्सपरंट वाटतात. साबुदाणा कसा असतो ट्रान्सपरंट, तसा शिजल्यानंतर. चला मी सर्व करून दाखवते हां तुम्हाला मैत्रिणींनो. आणि एक रिक्वेस्ट करू का, हे तुम्ही करा छोट्या मुलांना त्यांच्या आवडीप्रमाणे. खूप छान वाटतं आणि त्यांना एक नवीन काहीतरी, आणि नवीन ॲटम ना, ॲटम विशेष म्हणजे नवीन. त्यांना इच्छा होते खाण्याची काहीतरी. चला तर बाय सगळ्यांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. बाय सगळ्यांनो. तर बघा आता आपली ही उपवासाची अंगूर रसमलाई तयार आहे.
बघा, साबुदाण्यापासून बनवलेली खूप छान होते आणि पोटभरीचं डाएटचं, नाही का, उपवासाला. आता श्रावण महिना पण आला आहे आणि हे तुम्ही बनवा आणि घरातल्या सगळ्यांनाच एक वेळ असे मोठी मोठी डिशभर दिलं की नाही, सगळ्यांचा फराळ होऊन जातो. तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये सांगा आणि शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद सगळ्यांना.